आहे नॉर्मली. त्या म्हणूनच आम्ही आज हा बैठक घेतलं होतं. बैठकमध्ये बरेच सूचना आलेली आहेत. त्या बऱ्याच सूचनापैकी खूप महत्त्वाची सूचना म्हणजे तो आमच्या घुसखोरी. घुसखोरीच्या वेळेला आपण याचं काढलं तर ते वारकरी पण लवकर पद्धतीने दर्शन करू शकतात आणि इतर लोकांचं पण जे काही ताण आहे तो कमी होईल. त्यामुळे हे घुसखोरीच्या बद्दल आम्ही एक सूक्ष्म नियोजन करतो. या व्यतिरिक्त बरेच झालेली आहेत, बरेच सूचना दिलेली आहेत. पूर्णपणे आता आजपासून मी पंढरपूरमध्येच आहे. आज रात्री फक्त मी नातेपुताला, उद्या माझा नातेपुतातून दौरा सुरू होईल. आज रात्री मी नातेपुताला मी थांबणार आहे. उद्या रात्रीपासून मी पंढरपूरमध्येच आहे. बेसिकली आज रात्रीपासून मी सोलापूरच्या बाहेर आहे, म्हणजे शहराच्या बाहेर आहे. आणि अजून आम्हाला 15 दिवस आहे. ते 15 दिवसमध्ये उद्या जनरल विषय असा आहे की उद्या रात्रीपासून मी पूर्ण वेळ इथेच आहे. त्यामुळे कोणालाही काहीही प्रॉब्लेम आला तर ते माझ्या नंबरवर मेसेज करा, कॉल करा, विषय सांगा, ते आपण सॉल्व्ह करू. एखाद्या ठिकाणी महत्त्वाचे विषय मला तुम्हाला आणून दाखवायचे असेल तरी सांगा, आपण त्या दिवशी जाऊन, म्हणजे मी प्रॅक्टिकली इथेच आहे असल्यामुळे त्या ठिकाणी येऊन आपल्याला संपर्क साधू शकतो. तुमचा विषय आपण आयडेंटिफाय करू शकतो, त्याच प्रॉब्लेम त्याच ठिकाणी आपण सॉल्व्ह करू शकतो. मागच्या वेळी दिलेल्या बऱ्याच सूचना आम्ही इम्प्लिमेंट केलेली आहेत. एक महत्त्वाची सूचना होते की अतिक्रमण आम्ही बऱ्यापैकी काढलेले, अजून 2-3% राहिलेले, तो सुद्धा आम्ही पूर्णपणे काढायला प्रयत्न करतो. तो एक झाला. दुसरा विषय होता की टंचाई, गॅसचं टंचाई आता बऱ्यापैकी प्रॉब्लेम झालं. पुढच्या मीटिंग सुद्धा आमच्या सप्लाय डिपार्टमेंटच्याच आहेत. हा मीटिंग संपल्यानंतर पुढच्या मीटिंग सप्लाय डिपार्टमेंट आहे. 4-5 विषय, तो एक सप्लाय डिपार्टमेंटचा सुद्धा मी सूचना देणार आहे की सुरळीत हे 2 विषय सप्लाय डिपार्टमेंटचे, एक सुरळीतपणे गॅस द्यायला पाहिजे आणि 2 जास्त दराने द्यायला नाही पाहिजे. दोन्ही विषय मी आता शक्तीने मी सांगणार आहे. त्या व्यतिरिक्त आरटीओचं मी सांगितले, कोणतेही वाहनांनी, कोणतेही रिक्षा वाहनांनी माझा वारकरीकडून 1 रुपये सुद्धा एक्स्ट्रा देता कामा नाही. आम्ही फ्लेइंग स्क्वॉड अकाउंट करणार आहे. मी सुद्धा रॅन्डमली फिरणार आहे. मला आणि जे कोणी रिक्षातून उतरणार, जे कोणी रिक्षातून चढणार आहे त्यांच्या आम्ही लक्ष ठेवणार आहोत. त्याच्यामध्ये कुठेही लक्ष आलं की जास्त दराने कोणीतरी घेत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. ठीक आहे. आणि लायसन्स कॅन्सल करण्यापर्यंत आम्ही जाणार आहे. त्यामुळे आरटीओचं झालं. या व्यतिरिक्त प्रांत साहेबांनी डॉक्टरचे सुद्धा, आपण नॉर्मली, तुम्हीच मला मागच्या मीटिंगमध्ये सांगितलं की डॉक्टर नॉर्मली निघून जातात, पण आता प्रांत साहेबांनी आणि इंडियन मेडिकल असोसिएशन मार्फत मी दोघी याच्यामध्ये आम्ही दोघांनाही आपण सूचना केलेली आहे आणि सगळ्यांना आवाहन केलंय की कोणीही, म्हणजे हा कालावधी खूप म्हणजे सेन्सिटिव्ह कालावधी आहे. त्यामुळे कोणतेही डॉक्टर पंढरपूर सोडू नये असं आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे. प्रांत साहेबांनी मीटिंग सुद्धा घेऊन बोललेली आहे. मी सुद्धा इंडियन मेडिकल असोसिएशन मार्फत मी बोललेली आहे. 2-3 विषय मागच्या मीटिंगमध्ये जे काही सगळं सादरीकरणच करत आहे मी आपल्याला. एक, मी सांगितल्याप्रमाणे आता आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून प्रिडिक्टिव्ह अनालिसिस करणार आहोत. मागच्या वेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरलं होतं, कुठे कुठे क्राउडिंग जास्त आहे तो आपण कळाला होता. यावर्षी आणि मागच्या वर्षीचे काय फरक आहे, मागच्या वर्षी कुठे कुठे होत आहे तो कळाला, आता यावर्षी कुठे कुठे होईल तो कळेल आपल्याला. कळलं ना? म्हणजे या ठिकाणी असं क्राऊड इथे जात आहे, इथे क्रिटिकल पॉइंट आहे, तिथे प्रॉब्लेम्स येऊ शकतो, क्राउडिंग जास्त होईल, इथे स्टॅम्पीड होण्याची शक्यता जास्त आहे, इथे सफोकेशन जास्त आहे आणि क्राऊड अशा पद्धतीने मूव्ह होत आहे. आणि मी अगोदर सांगितल्याप्रमाणे जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांचे फोटो सुद्धा आम्ही पूर्णपणे फीडिंग केलेली आहे. तर याच्या मार्फत सुद्धा आता SP सरांनी आता एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरण्याची केलेली आहे की ते कुठे कुठे फिरत आहे तो सुद्धा आपल्याला केलं, त्यांना इमिडिएटली जाऊन अटक करण्याचं सुद्धा SP सर मार्फत नियोजन झालेले आहे. तो एक झाला. दुसरा, आम्ही ड्रोन आणि अँटी ड्रोनची टेक्नॉलॉजी सुद्धा वापरणार आहे. त्यामुळे जे कोणी प्रायव्हेट ड्रोन कुठेही दिसलं तर अँटी ड्रोन वापरून तो आम्ही हे करणार आहे, डिस्कनेक्ट करणार आहे. तिसरा आणि खूप महत्त्वाचे, प्रत्येक वर्ष आमच्याकडे येते तो म्हणजे कम्युनिकेशन. नॉर्मली इतकी कंजेस्टेड असतं नॉर्मली की आम्हाला नॉर्मली कम्युनिकेट करू शकत नाही. याच्यासाठी सुद्धा आम्ही एक नवीन टेक्नॉलॉजी आम्ही यावर्षी वापरणार आहे. त्या टेक्नॉलॉजी वापरून आम्ही जवळपास सुरळीतपणे आपल्याला कम्युनिकेशन करता येईल. तो टेक्नॉलॉजी यावर्षी पूर्ण भारतामध्ये पहिल्यांदा आम्ही इंट्रोड्यूस करणार आहे. त्या टेक्नॉलॉजीचं नाव थोडा विचित्र आहे, मी थोडा सांगायला प्रयत्न करतो. त्याच्या टेक्नॉलॉजीचं नाव आहे BBPPDR, म्हणजे ब्रॉडबँड पब्लिक PPDR ना, डिस्ट्रीब्युशन डिझास्टर रिस्पॉन्स असं टेक्नॉलॉजीचं नाव आहे. हा टेक्नॉलॉजीचा मूळ उद्देश असा आहे की समजा एखादा ब्रॉडबँड विड्थ आहे, बँडविड्थमध्ये नॉर्मली 100 नंबर सुरळीत बोलू शकले असेल तर गर्दीच्या वेळी 100च्या अगेन्स्ट 10,000, 1 लाख रुपये, 1 लाख भाविक येतात, 1 लाख लोक येतात, त्यामुळे कंजेशन जास्त वाढतं. तर टेक्नॉलॉजी असं करते की त्या बँडविड्थ, त्याचे एक स्लाइस करून एक स्वतंत्र बँडविड्थ तयार करते. त्या बँडविड्थमध्ये आम्ही सुरळीतपणे आपण कम्युनिकेशन ठेवता येईल.
तसा आम्ही एक टेक्नॉलॉजी यावर्षी आम्ही इंट्रोड्यूस करणार आहोत. तो बघण्यासाठी काल DGP सर सुद्धा आलेली आहेत. तो DGP सर सुद्धा टेक्नॉलॉजी वापरून म्हणजे सरांनी खूप चांगलं सजेशन्स दिले. तर या टेक्नॉलॉजी आम्ही इथे 500 लोकांच्या, मागच्या वर्षी आम्ही 2G फोन्स खरेदी करून 100 लोकांच्यावर आम्ही ठेवलं होतं. तर ह्या टेक्नॉलॉजी वापरून आम्ही किमान 500 लोकांच्यावर आम्ही पूर्णपणे सुरळीतपणे आम्ही कम्युनिकेशन ठेवणार आहोत. ज्यामुळे जे कोणी कुठेही काही घडलं तर इमिडिएटली आमच्यावर लक्षात येईल. आम्ही याच्यामध्ये इमिडिएटली रिस्पॉन्स टीम या आपण पाठवू शकतो. तो हे 2-3 विषय नवीन पद्धतीने आम्ही करणार आहेत. या व्यतिरिक्त जे काही जनरल सुविधा आहेत, वाळवंटाची स्वच्छता आम्ही चालू केलेली आहे. तुम्हीच बघितलं तर स्वतः बघू शकेल वाळवंटाची स्वच्छता बऱ्यापैकी चांगलं दिसते. म्हणजे आपण दररोज पूर्णपणे आम्ही क्लिनिंग करतो, म्हणजे सतत ते होतं. असं नाहीये की एकदा यायला आणि निघून गेला, तसं नाही. आपण काल पण मी अचानकपणे आम्ही भेट दिलं होतं तेव्हा सुद्धा बऱ्यापैकी चांगलं दिसलं. मी 100% चांगलं असं सांगू शकत नाहीये, पण बऱ्यापैकी चांगला आहे. आणि तो कोणत्या घाट ते पडलं होतं घाट, कुंभार घाट मध्ये साईडला बघितलं तर प्रचंड कचरा होता. तर पूर्णपणे उचललेले आहेत आणि जवळपास 95% कचरा केलेले वारीच्या आषाढीच्या अगोदर आम्ही पूर्णपणे करायला प्रयत्न करतो. जे काही झाडे झुडपं वगैरे आहेत ते पूर्णपणे आम्ही काढलेली आहेत. अजून काही ठिकाणी पेंटिंग आहे, तो सुद्धा काढतो. आता पुढच्या 10 दिवसमध्ये आम्ही पूर्णपणे फिरणार आहेत. आता मीटिंग काही नाहीये, पूर्णपणे आम्ही फिरणार आहेत. कुठेही काही लक्षात आलं तर इमिडिएटली तुम्ही पण आम्हाला सांगा. आम्ही काही बघितलं तर आम्ही पूर्णपणे याच्यामध्ये नियोजन करू. सर्वप्रथम याच्या हा जे आषाढी वारी सक्सेस, तर म्हणजे सक्सेस झालं या आतापर्यंत जे काही सक्सेस झालं याच्यामध्ये खूप महत्वाच्या घटकमध्ये आपण दिलेल्या सूचना, आपण दिलेले लक्ष, आपण दिलेला पाठपुरावा मधूनच आम्हाला सक्सेस आतापर्यंत केलेली आहे. असं पद्धतीने सहकारी यावर्षी पण राहू द्या. आणि जे काही आपण सूचना द्याल आपण नक्की याच्यामध्ये करून पाठपुरावा करून सगळे विषय लिहून घेतलेले आहेत. पाठपुरावा करून पूर्ण करतो. आणि ऐन वेळेमध्ये काहीतरी राहिलं असेल तरी आम्हाला इन्फॉर्म करा. आम्ही नक्की तुम्हाला पाठपुरावा करतो.